दबदबा बिहारमध्ये जास्त दिसून येतो। काँग्रेसपेक्षा डाव्यांचा दबदबा जास्त आहे। काँग्रेस 7 जागांवर तर डावे देखील 7 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। आरजेडी आता 50हून खाली आली आहे। आरजेडी 45 जागांवर आता फक्त आघाडीवर आहे। हा लालू प्रसाद यादव यांच्यासाठी त्यांच्या राजकारणासाठी सगळ्यात मोठा धक्का। राघोपूरमधून त्या ठिकाणी काय होतंय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच। मात्र आत्ताची एनडीए आणि महाआघाडीची ही जी आपण चित्र पाहतो, राघोपूरमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांची टक्कर आहे। मात्र या ठिकाणी तेजस्वी यादव दुसऱ्या फेरीअखेर फक्त 946 मतांनी आघाडीवर आहे। काटेकी टक्कर या ठिकाणी होताना दिसते। सतीश कुमार चांगली टक्कर देत आहेत राघोपूरमध्ये। खरं तर परंपरागत मतदारसंघ लालू प्रसाद यादवांचा आणि एक हाती विजय या ठिकाणी मिळेल हा दावा तेजस्वी यादवांचा होता। मात्र अवघी 916 मतांनी ते सध्या आघाडीवर आहेत। भाजप उमेदवार सतीश कुमार यांच्याकडनं त्यांना मोठी टक्कर या ठिकाणी दिली जाते। तेजस्वी यादव यांना आपला मतदारसंघ वाचवण्यासाठी देखील या ठिकाणी झगडावं लागतंय। आरजेडी 45 जागांवर फक्त आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा धक्का, गेल्या वेळेला जेडीयूला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्याच जागा आरजेडीला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात। वेगळं चित्र, परिवर्तन घडवण्याचं स्वप्न तेजस्वी यादवांनी बिहारकरांना दाखवलं होतं। मात्र ते जंगल राज या इमेजमधून बाहेर पडलेले दिसत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा बिहारच्या वासियांनी नितीश कुमार यांच्याच पारड्यामध्ये आपला कौल टाकलाय। तर एनडीए 174 जागांसह आघाडीवर आहे, तर तिकडे आघाडी 62 जागांवर फेकली गेलेली आहे। खूप मोठा फरक आहे एनडीए आणि आघाडीमधला। 174 जागांसह एनडीएनं खूप मोठी आघाडी घेतलेली आहे। अर्थात विजयाचं चित्र हळूहळू स्पष्ट होईलच, मात्र कलांमधला सुद्धा हा फरक अत्यंत मोठा आहे। इथे जेडीयूला 77 तर भाजपला 75 जागा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कलांमध्ये त्यांची ही आघाडी आहे। तर या दोघांचा आकडा वेगवेगळा जरी पकडला तर तेवढा आकडा देखील महाआघाडी गाठू शकलेली नाही हे पाहायला मिळतं। कारण सगळे मिळून महाआघाडी 61 वर आहेत। तर इथे भाजप आणि जेडीयू इथे 78 जागांवर तर भाजप 75 जागांवर। मोठी मुसंडी आहे जेडीयूची 78 जागांवर। गेल्या वेळेला भाजपला इथे 80 जागा मिळाल्या होत्या, तर जेडीयू आता 78 जागांवर आघाडीवर। लखीसरायमध्ये आपण पाहतोय की विजयकुमार सिन्हा आघाडीवर आहेत, तर सूरज कुमार आरजेडीचे पिछाडीवर। लखीसरायची ही निवडणूक विजयकुमार सिन्हा उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत। विजयकुमार सिन्हा हे त्या ठिकाणाहून आघाडीवर आहेत, तर सूरज कुमार पिछाडीवर आहेत। विजयकुमार सिन्हा हे मोठे नेते, तिथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून विरोधी पक्ष नेते राहिलेले। विजयकुमार सिन्हा आघाडीवर। हे चित्र एनडीएचं आपण पाहतोय। तर एनडीए 175 आणि महाआघाडी 61। अरेरियामध्ये माजी आयपीएस अधिकारी असलेले शिवदाप लांडेंना या ठिकाणी 4थ्या स्थानावर ते सध्या आहेत। शिवदीप लांडे सध्या 4थ्या स्थानावर। विजय शिवतारे यांची जावई आहेत शिवदीप लांडे आणि ते आता 4थ्या स्थानावर फेकले गेले। दुसऱ्या फेरीअखेरीस फक्त 232 मतं त्यांना मिळाली। नक्कीच त्यांनी पोलीस पदाचा म्हणजे आयपीएस याचा राजीनामा देत ते राजकारणात उतरलेले होते। अर्थात त्यांना तितकीशी साथ मिळाली नसली तर या पुढच्या काळात राजकारणात राहायचं असेल तर ही माझी लिटमस टेस्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आत्ता सध्या तरी अररियामध्ये शिवदीप लांडे 4थ्या स्थानावर फेकले गेलेले आहेत। तर सुशासनाचा